आजची आपली रेसिपी आहे कुरकुरीत बटाटा भजी. जर तुमची भजी कुरकुरीत होत नसेल तर ही रेसिपी नक्की पहा. यामध्ये आपल्याला कुठलंही तांदळाचं पीठ वापरायची गरज नाही किंवा बेकिंग सोडाही वापरायची गरज नाही आहे. तर आपण काही असे साहित्य वापरणार ज्यामुळे आपली भजी जी आहे एकदम टम्म फुगलेली आणि कुरकुरीत होणार आहे. तर याआधी तुम्ही नक्कीच या पद्धतीने बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा. खूपच चविष्ट आणि कुरकुरीत अशी ही बटाटा भजी होणार आहे. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 2 मोठ्या साईजचे बटाटे. तर याचे आपण पातळ स्लाइसेस करून घेणार आहोत. एकदम पातळ अशा स्लाइसेस आपण करून घेतलेल्या आहेत बघा. छा या पद्धतीने मी बटाट्याच्या अशा पातळ स्लाइसेस करून घेतल्या आहेत. तर ह्या स्लाइस आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत, म्हणजे यामध्ये काही स्टार्च वगैरे असेल ते निघून जाईल. तर 1-2 वेळा मस्तपैकी धुवून आपण हे पाण्यामध्ये तसेच थोडा वेळ भिजत ठेवणार आहोत, म्हणजे यामधलं स्टार्च व्यवस्थित निघून जाईल. तर आता हे मी व्यवस्थित धुवून घेते आणि थोडा वेळ पाण्यामध्येच म्हणजे 5-10 मिनटं आपण याला पाण्यामध्ये असंच ठेवून देणार आहोत. तर तोपर्यंत आपण बेसन बनवून घेऊया. आता त्यासाठी मी एका बाउलमध्ये 1 मोठा कप बेसन घेतलेला आहे. त्यानंतर 2 चमचे इथे आपण कॉर्नफ्लोअर वापरतो आहे. यामुळे भजी आपली एकदम कुरकुरीत होणार आहे. तांदळाचं पीठ वापरायची गरज नाही आहे. त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. ओव्यामुळे गॅसेसचा वगैरे प्रॉब्लेम होत नाही, कारण आपण बेसनचा वापर करतो आहे, त्यामुळे गॅसेसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर अगदी थोडंसं घालायचं हिंग, पाव चमचा एवढं छोटंसं, 2 पिंच एवढं हिंग घालायचं आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि आता छोटंसं पाव चमचा एवढी आपण हळद घालायची आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा चिली फ्लेक्स घालते, त्यामुळे दिसायलाही सुंदर दिसणार आहे भजी आणि चवीलाही खूप छान लागणार आहे. थोडीशी कापलेली कोथिंबीर, आता चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरची पावडर घातली तरी चालेल. आणि भजीला एकदम कुरकुरीत करण्यासाठी आपण यामध्ये घालणार आहोत 1 छोटासा किसलेला बटाटा घालायचा आहे. त्यामुळे भजीला खूप छान टेस्टही येईल आणि कुरकुरीत होईल. तर ह्या काही टिप्स आहेत ज्या वापरून तुम्ही भजी बनवलं तर खरंच खूपच छान भजी होणार आहे. आता हे सर्व साहित्य थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम मस्त असं एकजीव झालं पाहिजे आणि यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याचं पातळ असं घोळ बनवून घेणार आहोत. तर एकदमही पातळ नाही, कितपत घोळ बनवायचं आहे ते मी सांगणार आहे तुम्हाला. तर आधी सुरुवातीला जास्त पाणी घालू नका, कारण बटाट्यालाही पाणी सुटतं. त्यामुळे थोडंच पाणी घाला आणि चांगलं असं एकजीव मस्त करून घ्या. तर हे आता मिश्रण मी व्यवस्थित फेटवून घ्यायचं आहे आपल्याला. तर थोडं पाणी घालून याचं पातळ असं घोळ बनवून घेते मी आणि हे मिश्रण आपल्याला थोडा वेळ फेटून घ्यायचं आहे. साधारण 4-5 मिनिटांना व्यवस्थित फेटायचं, म्हणजे मिश्रण जे आहे, बेसनचा घोल आहे तो हलका होईल आणि आपली भजी कुरकुरीत होणार आहे. तर भजी कुरकुरीत होण्यासाठी यासाठी आधी तुम्हाला तर बेसनमध्ये तुम्ही बेकिंग सोडा घालत असाल तर या आता घालायची गरज नाही. खाण्याचा सोडा मस्त कुरकुरीत भजी होणार आहे या पद्धतीने आणि दिसायला खूप सुंदर दिसणार आहे. मस्त असं मी फेटून घेते बघा. मिश्रण 4-5 मिनटं आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. हे मिश्रण मस्त असं इतपत पातळ करून घेतल्यानंतर 1-1 पीस स्लाईस बटाट्याची घालून व्यवस्थित डीप करून घ्यायची आणि गरम तेलामध्ये सोडायची आपल्याला. तेल चांगलं गरम झालेलं पाहिजे, म्हणजे भजी लगेचच जास्त तेलही शोषत नाही आणि तेलकटही होत नाही. त्यामुळे तेल व्यवस्थित गरम करून घ्या. तर एका टायमाला जास्त भजी घालू नका, नाहीतर ते एकमेकांना चिकटतात आणि त्यांना फुलायलाही जागा मिळत नाही. व्यवस्थित फुगण्यासाठी त्यांना थोडी जागा पाहिजे. तर बघा मस्त अशी टम्म अशी भजी आपली फुगलेली आहे लगेचच, त्यामुळे बघूनच समजत असेल. तर मस्त अशी एकदम आतून फ्राय होण्यासाठी व्यवस्थित बटाटा कच्चा राहिला नाही पाहिजे, म्हणून गॅस एकदम मीडियमवरती ठेवायचा आहे आपल्याला आणि मीडियम फ्लेमवरती भजी आपण मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. जास्त लालही कलर होणार नाही, करायचा नाही आहे. थोडासा आपल्याला बघूनच कळेल की आपली भजी कुरकुरीत झाली आहे. तर बघा इथं थोडासा असा लालसर कलरवरती चढला की आपण ही भजी काढून घेणार आहोत. तर ही मस्त अशी गरमागरम भजी खाण्यासाठी तयार आहे. दिसायला बघा किती सुंदर दिसते आणि तर तेवढीच चविष्ट अशी ही बटाटा भजी झालेली आहे. तर बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. याआधीही माझ्या चॅनलवरती भरपूर प्रमाणात पकोडे, भजीचे प्रकार आहेत तेही तुम्ही पाहू शकता.
तर अशीच मस्त अशी ही गरमागरम भजी जरूर बनवा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि मस्त अशी एन्जॉय करा आपल्या फॅमिलीसोबत गरमागरम बटाट्याची भजी.